आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत. त्यामुळे याचा देखील परिणाम आपल्या देशातल्या बाजारावरती येणं साहजिकच आहे. थोडक्यात काय तर नवीन हंगामात आपल्या कापसाच्या दरावरती दबाव राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय ठरू शकतो ते म्हणजे सरकारची हमीभावाची खरेदी. उद्योगांनी आणि अभ्यासकांनी अशी मागणी केली आहे की सीसीआयनं यंदा वेळेत खरेदी केंद्र सुरू करावे. जेवढे शेतकरी सीसीआयला कापूस विकू इच्छितात त्या सगळ्यांच्या कापसाची खरेदी सीसीआयनं करावी. म्हणजे जास्तीत जास्त कापूस सीसीआयनं खरेदी केला तरच या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत होऊ शकते, आधार मिळू शकतो. आता सरकारनं उद्योगांना दिलासा देण्यासाठी 11% आयात शुल्क काढलंय. ते गरजेचंच होतं, कारण जर उद्योग टिकला नाही तर कापसाचा वापर होणार नाही. आता काही जणांचं म्हणणं आहे की उद्योग बंद पडले किंवा उद्योगांची कार्यक्षमता कमी झाली तरी आपण कापसाची निर्यात करू शकतो, कारण आतापर्यंत आपण कापसाची मोठ्या प्रमाणात निर्यात केलेली आहे. परंतु कापसाची निर्यात जर करायचं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव देखील चांगले असावे लागतात. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या सध्याच्या भावापेक्षा देखील कमी भाव आहेत. त्यामुळे कापूस निर्यात करणं परवडणार नाही असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. कापडाची निर्यात जी काही सुरू आहे ती कापडाची निर्यात कायम राहण्यासाठी सरकारनं प्रयत्न केलेत. त्याला शेतकरी किंवा इतर कोणी विरोध केलेला नाहीये. परंतु जेव्हा शेतकरी अडचणीत येतील, शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही, तेव्हा मात्र सरकारनं उद्योगांप्रमाणेच शेतकऱ्यांना देखील आधार देण्याची गरज आहे.